नाव सांगा. माझे नाव मुरलीधर ज्ञानभाऊ भोसेकर. ओके. कसा कसा त्रास होतो तुम्हाला? क्रिएटिनिन माझं वाढलं होतं. साधारण 5.9 गेलं होतं. त्याच्यानंतर मी कोइंबतूरला जाऊन आलो. हां. तर त्या डॉक्टरांनी मला ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला, किडनी बदलण्याचा. किडनी बदलाचा. त्याच्यानंतर मला अशी माहिती समजली की त्यावेळेस त्रास काय काय होतो मला? त्रास म्हणजे माझं हे जेवण न जाणं, अशक्तपणा, या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर मला डॉक्टर खाडे सरांच्याकडे जाण्याचा सल्ला मिळाला. खाडे सरांच्याकडे गेले 4 महिन्यापासून मी ट्रीटमेंट घेतोय. ओके. आता माझं क्रिएटिन लेवल खाली आली, 3.9 वर आलेली. 3.9 वरती आली. आता कशा तक्रार आहेत तुम्हाला? तर त्या तक्रारीमध्ये कसा फरक आहे? भूक न लागणं वगैरे बाकीच्या तक्रार? आता तक्रार नाही. तक्रार भूक लागते आणि बाकीचं स्वास्थ्य बरं वाटतं. मी आताच बालाजीला जाऊन आलो. फिरून आला व्यवस्थित? व्यवस्थित फिरून आलो. ओके. रिपोर्ट सगळं स्टेबल आहे, भूक व्यवस्थित लागते? बालाजीवरून जाऊन आल्यावर उलटे माझे अजून रिपोर्ट कमी आले. चालेल. आपण अजून डायलिसिस चालू केलेलं नाही चालेल. औषधं पथ्य ह्याच्यावर आपण स्टेबल आहोत. कारण माझं वय 67 आहे. आता बरेचसे लोक डायलिसिस चालू आहे किडनी बदलण्याचं किंवा क्रिएटिन वाढले लोकांचं, तर त्यांच्यासाठी आयुर्वेद ट्रीटमेंटचा तुमचा अनुभव त्यांना कसा सांगाल? नाही, शक्यतो डायलिसिस किंवा तुमचं ट्रान्सप्लांट करणं थांबून सरांचा सल्ला घ्यावा. त्याच्यामध्ये नक्की म्हणजे मला तर 99.99 असं वाटतं की त्याच्यामुळं कमी येते क्रिएटिन लेवल कमी येते आणि स्वास्थ्य चांगलं मिळते सरांच्याकडे. सगळ्यात महत्त्वाचं आपलं असं आहे की तुमचं ओव्हरऑल रोजचं जे जेवण खाणं यामध्ये चांगले बदल दिसते. म्हणजे कसं की फक्त रिपोर्ट बदल होणं याच्यापेक्षाही आपण औषधं घेतल्यानंतर भूक लागणं, तुम्हाला चांगलं वाटणं, दमधाप कमी येणं, सूज कमी येणं, हे सगळ्या गोष्टी होताना मग रिपोर्टमध्ये बदल झाले. क्रिएटिनिन कमी आलं, बीपी नॉर्मल राहायला लागणं, हे सगळे जे फरक आहेत ते पहिल्यांदा शरीर चांगलं होते आणि त्याच्याबरोबर रिपोर्टवर त्याचा परिणाम दिसतो. म्हणजे फक्त रिपोर्ट्स नॉर्मल होणं ही त्यातली आपली अपेक्षा नसते. आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने औषधं देताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं असतं की काय खायचं आणि काय नाही खायचं. बरोबर. सुरुवातीला येताना बऱ्यापैकी तुमच्यासारखेच पेशंट असतात की बुवा आम्हाला मळमळ होते, जेवण बिलकुलच जात नाहीये, दमधाप लागते, सूज आहे, क्रिएटिनिन वाढले. काही लोकांचं डायलिसिस सुरू झालेलं असतं किंवा काही लोकांचा अजून सुरू करायचा सल्ला दिलेला असतो किंवा जसं तुमच्यासारख्या पेशंटला डिरेक्टली ट्रान्सप्लांटपर्यंत सल्ला दिलेला असतो. आपण आपल्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून हे म्हणतच नाही आहे की आपण 100% परत रिपोर्ट नॉर्मल करू शकतोय किंवा किडनी नॉर्मलाइज 100% करू शकतोय, पण साधारण क्रिएटिनिन कमी होते यावर आणि तुम्हाला डायलिसिसची गरज भासू नये. ज्यांना समजा डायलिसिस चालू आहे त्यांचं डायलिसिस समजा 3 आहे तर 3च्या ऐवजी 2 वर भागावं, 2 वरच्या ऐवजी 1 वर भागावं आणि कुठंतरी ट्रान्सप्लांटची गरज थांबावी. अशा पद्धतीने एकूण आपण उपचार करतोय. त्यामध्ये ज्यावेळेस तुमच्यासारखे पेशंट आता आपल्या बाबतीतला विशेष विषय असा होता की तुम्हाला तिरुपतीला जायचं होतं आणि जनरली काय होतं की सगळे डॉक्टर म्हणजे माझ्यासहित सगळेच कदाचित म्हणतील की ह्या कालावधीमध्ये अशा कंडिशनमध्ये आपण ट्रॅव्हल करावं नाही करावं. पण नेहमी जर मन प्रसन्न असेल, आयुर्वेद काय सांगतो, मन चांगलं असेल तर शरीराला चांगलं व्हायला अजून सपोर्ट मिळतो. त्यामुळे आपण पथ्यपाणी सांभाळून, तुम्ही जरी तिरुपतीला गेला होता तरी पथ्यपाणी सांभाळत होता, औषधं घेत होता आणि त्याच्याबरोबर ट्रीट पण तुमची झाली आणि आल्यानंतर आपल्याला रिझल्टमध्ये अजून थोडंसं क्रिएटिनिन कमी झालेलं सापडलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या समजतो. ठीक आहे. थँक्यू.